आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत। आज दिनांक 23 ऑगस्ट अहमदनगरमधील ठळक घडामोडी। नगरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचे आयोजन, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची उपस्थिती। बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हजारो विद्यार्थिनी व महिला रस्त्यावर, नराधम आरोपींना चौकात जिवंत जाळण्याची केली मागणी। सफाई कामगारांच्या वारस हक्कासाठी खासदार निलेश लंकेंनी घेतली बैठक, महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याशी केली चर्चा। महंत रामगिरी महाराज यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, कारेगाव ग्रामस्थांनी बंद पाळत केली मागणी। जवळे येथे भर वस्तीत 5 बिबट्यांचं दर्शन, पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण। जुनी धोकादायक इमारत कोसळली, नगर शहरातील जुन्या कापड बाजार परिसरातील घटना। वीज वितरणच्या विरोधात ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा, नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर, सुरेशनगर व हंडी निमगाव येथील वीज पुरवठा विस्कळीत। पारधी विकास आराखड्याप्रमाणे आदिवासी विकास आराखडा मंजूर करावा, आमदार लहू कानडे यांची मागणी। कोपरगाव पोलीस ठाण्यात 4 सेतू चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याचा आरोप। अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची 12 तासात सुटका, कोतवाली पोलिसांची कामगिरी। असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या 77 98 300 400 या नंबरवर मिस कॉल द्या।